हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द एन.एस.के लर्नर. आय एम रुपेश आणि आज आपण बघणार आहोत सी.टी.ए.टी एक्झामबद्दल अत्यंत महत्त्वाचा टॉपिक किंवा डॉक्युमेंट. त्याचं नाव आहे एन.सी.एफ 2005. एन.सी.एफ 2005 हे डॉक्युमेंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येतो म्हणजे येतो. आणि हे डॉक्युमेंट जे तुमच्या एक्झाममध्ये जी पॅडॉलॉजी येते ते पॅडॉलॉजी सॉल्व करताना खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ठीक आहे, तर याच्या आधारावर तुम्हाला पॅडॉलॉजी सॉल्व करावं लागते. हे डॉक्युमेंट जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर तुम्हाला पॅडॉलॉजी सॉल्व करताना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार हे निश्चित आहे. ठीक आहे, तर आज आपण एन.सी.एफ 2005 बघूया. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, कुठकुठले पॉईंट दिलेले आहे, त्यांनी कुठकुठले सुझाव दिलेले आहे, हे सर्व पॉईंट तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. या पॉईंटच्या आधारावरच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. हे पॉईंट जर तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतले तर जे पॅडॉलॉजीचा जो पार्ट असतो तो सॉल्व करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर एन.एस.के लर्नरला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनासुद्धा होणार. ठीक आहे, तर आज आपण बघूया. सर्वात पहिले बघा, एन.सी.एफ 2005 बद्दल जे काही पॉईंट असतात ते तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जसं की पहिला पॉईंट आहे मानव संसाधन विकास मंत्रालय. हे जे मानव संसाधन विकास मंत्रालय आहे याच्या पहल यांनी जे सुझाव दिले त्याच्या आधारावर हे एन.सी.एफ 2005 हे तयार करण्यात आले. दुसरा पॉईंट कुठला, जे हे एन.सी.एफ 2005 आहे हे रवींद्रनाथ टागोर यांचा एक निबंध आहे की त्याचं नाव आहे सभ्यता आणि प्रगती. याच्या आधारावर हे एन.सी.एफ 2005 तयार केलेले आहे. तिसरा पॉईंट कुठला आहे, हे जे एन.सी.एफ 2005 आहे हे कोणाच्या अध्यक्षतेमध्ये तयार करण्यात आले, तर हे प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेमध्ये तयार करण्यात आले. त्यानंतरचा पॉईंट बघा कुठला आहे, एन.सी.एफ 2005 निर्देशक प्रोफेसर कृष्ण कुमार. ते निर्देशक कोण होते याचे एन.सी.एफ 2005चे, तर ते होते प्रोफेसर कृष्ण कुमार. ठीक आहे, एन.सी.एफ 2005चे एक सूत्र आहे जे शिक्षा आहे लर्निंग विदाऊट बर्डन. लर्निंग विदाऊट बर्डन हे त्याचं एक सूत्र होतं. जे तुमची जी लर्निंग प्रोसेस आहे म्हणजे जे शिकण्याची प्रोसेस आहे ही विदाऊट बर्डन म्हणजे कुठल्याही प्रकारच्या ताण तणावात नसायला पाहिजे असं त्याचं मत होते. ठीक आहे, एन.सी.एफ 2005ने त्रिभाषा सूत्राला हे दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी बहुभाषिक जे प्रावीण्यता असते किंवा बहुभाषिक जे आपला भारत जे आहे हे बहुभाषिक देश आहे, याच्यामध्ये अलग अलग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. या सर्व भाषेला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. याला कुठल्याही प्रकारची अडचण न समजता याला चांगली गोष्ट समजण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला बघायचे आहे जे सिद्धांत दिलेले आहे. एन.सी.एफ 2005ने जे मार्गदर्शक सिद्धांत दिलेले आहे ते एकूण 5 दिलेले आहे. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. सर्वात पहिला सिद्धांत कुठले दिलेला आहे, विद्यालय के बाहर के जीवन से ज्ञान को जोड़ा जाए. जे ज्ञान आहे जे नॉलेज आहे ते विद्यालयाच्या बाहेरील जीवनाशी जोडून जर शिकवलं तुम्ही विद्यार्थ्याला तर ते चांगल्या प्रकारे समजण्यात येईल. उदाहरणार्थ जर एखाद्या शेतीचा एखादा टॉपिक शिकवत आहे, शेती किंवा लागवड कशा प्रकारे करायची आहे, जे जर तुम्ही प्रॅक्टिकली त्यांना जर विद्यालयीन बाहेरील जीवनाशी जोडून जर शिकवलं तर ते त्यांना चांगल्या प्रकारे समजेल किंवा त्यांचा कन्सेप्ट चांगल्या प्रकारे हा क्लिअर होणार. ठीक आहे, त्यानंतर बघा, हे सुनिश्चित करणार की अधिगम रटणे की विविधता से दूर हो. जे अधिगम प्रोसेस आहे ज्याला आपण अध्ययन म्हणतो किंवा लर्निंग म्हणतो, ही प्रोसेस फक्त रटन प्रणालीवर न ठेवता त्याच्यातून त्याला बाहेर काढायला हवं. म्हणजे पाठांतर करणे आणि पेपरमध्ये लिहिणे एवढेच ही प्रोसेस किंवा प्रक्रिया याच्यावरच आधारित न राहता विद्यार्थ्यांना तो कन्सेप्ट समजला पाहिजे. जर एखादा कन्सेप्ट जर विद्यार्थ्याला समजला तो त्यांच्या स्मरणात हा दीर्घकाळ राहतो. ठीक आहे, त्यामुळे रटन प्रणालीपासून याला मुक्त करायला कोण सांगते, एन.सी.एफ 2005. त्यानंतर जो पाठ्यपुस्तक आहे तुमचं किंवा तुमचा जो अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तक केंद्रित नसून हा विद्यार्थी केंद्रित असायला हवा, म्हणजे चाइल्ड सेंट्रेड असायला हवा. कारण की अध्ययन प्रोसेस जी आहे ही विद्यार्थ्यासाठी होते, तर जो सिलेबस किंवा अभ्यासक्रमसुद्धा आहे हा विद्यार्थ्यानुसार असायला हवे, हा सुद्धा एन.सी.एफ 2005 सांगतो. त्यानंतर बघा, त्यानंतर काय म्हणतो एन.सी.एफ 2005, जी परीक्षा प्रणाली आहे आपली, जे आपण मूल्यांकन करतो किंवा परीक्षा घेतो त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजे असे सुद्धा एन.सी.एफ 2005 सांगतो. आणि पाचवं कुठलं प्रिन्सिपल आहे, जे नॅशनल व्हॅल्यूचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटायला हवं हे सुद्धा सांगते. तर असे एकूण हे 5 जे प्रिन्सिपल आहेत गायडिंग प्रिन्सिपल हे एन.सी.एफ 2005 सांगतो. आता इथून समोरचे जे आपण पॉईंट बघणार आहोत ते पॉईंट अत्यंत एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याच्यावरतीच क्वेश्चन येतो. ठीक आहे, ते जे सुझाव दिलेले आहे, जे त्यांनी सूचना केलेल्या आहेत, ते पहिली सूचना कुठली आहे बघा,
एनसीएफ 2005 काय म्हणतो, बच्चे अधिगम और अध्यापन की प्रक्रिया में सक्रिय होने चाहिए. बच्चे म्हणजे जे विद्यार्थी आहे किंवा मुलं आहे, ते अध्ययन आणि अध्यापन म्हणजे शिकणे आणि शिकवणे या प्रक्रियेमध्ये सक्रिय असायला पाहिजे, ॲक्टिव्ह असायला पाहिजे. बच्चे म्हणजे जे मुलंच ॲक्टिव्ह नसतील, ते ही प्रणाली कुठल्याही प्रकारे कामा येणार नाही. मुले ॲक्टिव्हली त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. जर वर्गामध्ये शिक्षक एखादा टॉपिक शिकवत आहे आणि विद्यार्थ्याचं त्याच्याकडे लक्षच नसेल किंवा विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह नसतील, तर शिक्षकाने शिकवलेला तो घटक कुठल्याही प्रकारे कामा येणार नाही. विद्यार्थी जर त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होऊन जर लर्निंग करत असतील, तरच तो शिक्षक चांगल्या प्रकारे तो घटक शिकवेल आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे तो घटक समजून घेतील किंवा आत्मसात करतील. तर विद्यार्थी हा अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेत सक्रिय असणं खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, बच्चे खुद की गलतियों से सीखे, बच्चे की गलतियाँ करनी चाहिए. जे मिस्टेक आहे किंवा ज्या चुका आहे हे विद्यार्थ्यांना करायला पाहिजे. चुकाला कुठल्याही प्रकारे खराब समजायचं नाही. विद्यार्थ्याने चुका करायला हव्या. चुका केल्या तरच विद्यार्थी चुकीतून शिकेल, असे एनसीएफ 2005 सांगतो. बच्चों की गलतियों को महत्त्वपूर्ण मानना चाहिए, असे एनसीएफ सांगतो. ठीक आहे. त्यांच्या जे मिस्टेक असतात त्यांना कुठल्याही प्रकारे दोष द्यायचा नाही. कारण की विद्यार्थी हे चुकीतूनच शिकत असतात. एखादी गोष्ट चूक झाली त्यानंतर त्याला ती गोष्ट समजते. ठीक आहे. तर बच्चों को गलतियाँ करनी चाहिए असं कोण सांगते, एनसीएफ 2005. त्यानंतरचा 3 नंबरचा पॉईंट बघा, शिकणं एक सामाजिक कार्य आहे. ही लर्निंग प्रोसेस जी आहे ही एक सामाजिक प्रक्रिया सुद्धा आहे. बरोबर आहे. लर्निंग प्रोसेस सामाजिक प्रक्रिया सुद्धा आहे. कारण की समाज हा घटक सोडून आपण लर्निंग करू शकत नाही. सामाजिक प्रक्रिया असेलच. लर्निंगमध्ये समाज येतो. समाजामध्ये तुमचे आईवडील येतात, मित्रमैत्रिणी येतात. तर ते लर्निंगपासून दूर राहू शकत नाही. तर लर्निंग जी आहे एक सामाजिक प्रक्रिया सुद्धा आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 4, शिकणे में तांत्रिकता बार-बार नहीं होनी चाहिए. यांत्रिकता जी असते ते शिकण्यामध्ये वारंवार व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा काय दिलेला आहे. पॉईंट नंबर 5 काय म्हणतो, बच्चों को स्कूल में उनके घर पर और समाज में मान सन्मान मिलना चाहिए. बराबर आहे. जे मुलांना आहे ते त्यांच्या घरामध्ये, स्कूलमध्ये आणि समाजामध्ये मान सन्मान द्यायला हवा. का? कारण की त्यांना जर तुम्ही चांगल्या प्रकारे मान सन्मान दिला तर त्यांच्या मनावर त्याचा चांगला परिणाम होणार आणि त्याचा फायदा शिकण्यामध्ये होणार. ठीक आहे. त्यामुळे एनसीएफ 2005 काय म्हणतो, बच्चों को स्कूल में उनके घर पर और समाज में मान सन्मान मिलना चाहिए. त्यानंतर एनसीएफ 2005 काय म्हणते, शिक्षा को भय, अनुभव. त्यानंतर बघा काय नेक्स्ट पॉईंट काय, पॉईंट नंबर 6 काय म्हणतो, शिक्षा को भय अनुशासन में न रखकर उसे आनंद और संतोष से जोड़ा जाए. ठीक आहे. शिक्षा जी आहे ही लर्निंग जी आहे ही कुठल्याही प्रकारे भीतीदायक वातावरणात व्हायला नाही पाहिजे. तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारचे वातावरण दिले, आनंदी वातावरण दिले, संतोष म्हणजे की त्यांना जर चांगल्या प्रकारे संतुष्टीत वातावरण असेल तर मुले चांगल्या प्रकारे शिकतात. तो जे शिक्षा प्रक्रिया आहे, जे एज्युकेशन आहे त्याला भय आणि अनुशासन म्हणजे डिसिप्लिनमध्ये न ठेवता, डिसिप्लिन असायला हवं पण ते फ्लेक्झिबल असायला हवं. एकदम कठोर डिसिप्लिनमध्ये मुलाला न ठेवण्याचं कोण सांगते, एनसीएफ 2005. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 7 काय म्हणतो, छात्रों की मातृभाषा और उनकी संस्कृती का मान सन्मान किया जाना चाहिए. प्रत्येकाची मातृभाषा ही वेगळी असते. त्यांची फर्स्ट लँग्वेज मातृभाषा, ते मातृभाषेमध्ये चांगल्या प्रकारे त्यांना समजते. तर त्यांच्या मातृभाषेला मान सन्मान मिळायला हवा. त्यांची त्यांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला सुद्धा मान सन्मान मिळायला हवा. का मिळायला हवा? त्यांच्या मनामध्ये असा न्यूनगंड नाही तयार झाला पाहिजे की आपल्या मातृभाषेला मान नाही मिळत, आपल्या संस्कृतीला मान सन्मान नाही मिळत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर म्हणजे अध्ययनावर हा होतो. त्याच्यामुळे त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या मातृभाषेला मान सन्मान मिळायला पाहिजे असं कोण सांगते, एनसीएफ 2005. त्यानंतरचा पॉईंट बघा, बहुभाषा शिक्षा का समर्थन किया. मल्टी लँग्वेज एज्युकेशन, जी बहुभाषिक शिक्षा म्हणजे की प्रत्येक भाषेच्या विद्यार्थ्यांना शिकताना त्यांना समावेश करून शिक्षण दिले पाहिजे. तर बहुभाषी शिक्षाला त्यांनी समर्थन केलेलं आहे. कोणी? एनसीएफ 2005ने. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 9. पॉईंट नंबर 9 काय म्हणतो, यह त्रिभाषा सूत्र का समर्थन करत आहे. त्रिभाषा सूत्राचा जे त्रिभाषा लँग्वेजचा समर्थन करते. ठीक आहे. तर पहिली भाषा ही मातृभाषा असायला पाहिजे. एक तुमची भाषा जसं की मराठी असेल किंवा एक तुमची रिजनल जी भाषा असेल ती आणि एक इंग्लिश, अशा 3 भाषा सूत्राचा एनसीएफ 2005ने समर्थन केलेलं आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, एनसीएफ 2005
में भाषा के 4 कौशल्य बताए गए। NCF 2005 ने भाषेचे 4 कौशल्य सांगलेले आहे. पहिलं कौशल्य कुठलं आहे? सुनना म्हणजे की ऐकणे, त्यानंतर बोलणे, त्यानंतर वाचणे आणि लिहिणे. हे एकूण 4 कौशल्य कोणी सांगितले? NCF 2005 ने सांगितले आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट नंबर 11 बघा. किसी भी सूचना को ज्ञान नाही समजना चाहिए. कुठल्याही इन्फॉर्मेशनला लगेच ज्ञान न समजणे, हे असे सुद्धा NCF 2005 सुचवतो की कुठल्याही प्राथमिक माहितीला तुम्ही ज्ञान समजू नका. ती माहिती असू शकते, ज्ञानामध्ये कन्वर्ट व्हायला तिला वेळ लागतो. कुठल्याही प्राथमिक माहितीलाच ज्ञान समजू नका असे NCF 2005 सांगते. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 12. शिक्षण सूत्र का उपयोग करना चाहिए. शिक्षणाचे जे सूत्र आहेत, लर्निंग म्हणजे अधिगम आणि अध्ययन प्रक्रियेमध्ये शिक्षण सूत्राचा वापर करायला पाहिजे. शिक्षण सूत्र कोणतं? ज्ञान ते अज्ञान, मूर्त ते अमूर्त, सरळ ते जटिल, ॲबस्ट्रॅक्ट टू तुम्ही कॉग्नेटिव्ह टू ॲबस्ट्रॅक्ट करायला पाहिजे, कॉग्नेटिव्ह टू ॲबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. तर या जे शिक्षण सूत्राचा आहे वापर करायला पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 13. पॉईंट नंबर 13 काय म्हणतो? बच्चों की किसी भी प्रकार का दंड सजा न देना. ही खूप महत्त्वाची गोष्ट NCF 2005 सांगितलेली आहे. याच्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतात. NCF 2005 म्हणतो की मुलाला कुठल्याही प्रकारचा दंडित करायचं नाही, त्याला कुठल्याही प्रकारची सजा म्हणजे की पनिशमेंट द्यायची नाही. असं कोण सांगतो? NCF 2005. पनिशमेंट न देण्याचं NCF 2005 ने सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जे पुरस्कार की भावना को सीमित करना, लिमिट द फिलिंग ऑफ रिवॉर्ड. रिवॉर्डच्या फिलिंगला लिमिटेड करणे, हे सुद्धा सुझाव कोणा दिला? NCF 2005 ने. त्यानंतरचा पॉईंट बघा, सहशैक्षणिक गतिविधियों में बच्चों की माता पिता को भी जोड़ा जाए. जे को करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलाला सुद्धा इन्व्हॉल्व करायला कोण सांगते? NCF 2005. जेणेकरून त्यांचे आईवडील जर या प्रक्रियेत सहभागी झाले तर त्यांचं मुलावर चांगल्या प्रकारे लक्ष राहील. त्यांचा मुलगा कुठल्या प्रकारे प्रगती करत आहे, कुठपर्यंत प्रगती झाली आहे, हे सुद्धा त्यांना समजेल. म्हणजे एक प्रकारे आईवडिलाचं सुद्धा मुलावर लक्ष राहील. त्याच्यामुळे जे शैक्षणिक म्हणजे को करिक्युलम ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये आईवडिलाला सहभाग करून घेणे, असे NCF 2005 सांगते. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 16. ये सुझाव दिया था की पाठ्यक्रम आयु और मानसिक स्तर के अनुसार होना चाहिए. जे अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्याच्या वयानुसार आणि त्यांची मानसिक पातळी बघून तयार करायला हवा, असा NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 17. पॉइंट नंबर 17 काय म्हणतो? महिला के प्रति और बुजुर्गों के प्रति बच्चों में सम्मान और समर्थक की भावना पैदा करना. महिला म्हणजे की जी महिला मंडळ आहे, स्त्रियांच्या प्रति आणि जे वयस्क वृद्ध व्यक्ती आहे त्यांच्या प्रति त्यांना आदरभाव निर्माण झाला पाहिजे, अशी पाठ्यक्रम असायला पाहिजे, अशी NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 18. सर्वांगीण विकास पर जोर देत आहे. जे ऑलराऊंड डेव्हलपमेंटवर भर देते कोण? NCF 2005. त्यानंतर बघा, पाठ्यक्रम सर्वांगीण विकासवर आधारित होना चाहिए. जे पाठ्यक्रम आहे, जे करिक्युलम आहे, हे सर्वांगीण विकास, सर्व गोष्टीचा विकास झाला पाहिजे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, तुमचा कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट झालं पाहिजे, फिजिकल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. या सर्व गोष्टीचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारचा अभ्यासक्रम किंवा तो पाठ्यक्रम तुमचा असायला हवा, असे कोण सुचवते? NCF 2005. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 20. समावेशित वातावरण तयार करणं, इन्क्लुझिव्ह इन्व्हायरमेंट. समावेशित वातावरण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेतलं पाहिजे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा एखादा विद्यार्थी गरीब आहे किंवा एखादा विद्यार्थी श्रीमंत आहे, अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता या सर्वांना एकाच दिशेमध्ये किंवा एकाच जागी शिकवले पाहिजे व एकाच प्रकारे मार्गदर्शन केले पाहिजे, जेणेकरून इन्क्लुझिव्ह इन्व्हायरमेंट जे आहे, समावेशित वातावरण निर्माण होईल. आणि समावेशित वातावरण निर्माण झालं की त्याच्यामुळं मुलं चांगल्या प्रकारे शिकतील. कारण की सर्वांना सोबत घेऊन जर शिकवलं तर तुमचे जे विचार आहे त्याची देवाणघेवाण होते आणि एकमेकाची संस्कृती, एकमेकाचे विचार, एकमेकाची भाषा समजण्यास सोपे जाते, माणसं समजण्याला सोपं जाते. ठीक आहे. तर समावेशिक शिक्षाला महत्त्व दिलेले आहे कोणी? NCF 2005 ने. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 21. पॉईंट नंबर 21 काय म्हणतो बघा, शिक्षक एक फॅसिलिटेटर है, वो जानकारी को ज्ञान में बदलने का काम करता है. शिक्षक जे आहे हे फक्त फॅसिलिटेटर आहे. शिक्षक हे डिक्टेटर नाही किंवा कुठल्याही प्रकारचा टीचर नाही, तो फॅसिलिटेटर आहे. हा NCF 2005 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. शिक्षकाला फॅसिलिटेटर म्हणायचं. ठीक आहे.
जो ते आहे ज्ञानाला जे माहिती आहे किंवा जानकारी आहे, जी त्याला माहिती आहे, त्याला ज्ञानामध्ये रूपांतरित करण्याचं काम करतो शिक्षक करतो. ठीक आहे, असे NCF 2005 सांगतो. त्यानंतर बघा पॉईंट नंबर 22, बिना किसी भेदभाव की शिक्षा देणं. कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन झाले नाही पाहिजे. डिस्क्रिमिनेशनला विरोध करतो NCF 2005. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करणे, सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना, मुलांना सर्वांना सोबत घेऊन शिकवणे, असे NCF 2005 सांगतो. त्यानंतर बघा, प्राइमरी कक्षाओं में गणित का स्वरूप इंटिग्रेट होना चाहिए. गणिताबद्दल NCF 2005 काय म्हणतो, प्रायमरी स्कूलमध्ये जे गणिताचं जे स्वरूप आहे किंवा टीचिंगचं जे स्वरूप आहे ते इंटिग्रेट असायला पाहिजे. इंटिग्रेट म्हणजे काय, एक विषय शिकवताना तुम्ही दुसऱ्या विषयाचा आधार घेतला पाहिजे. जसं की इथं गणित शिकवताना हिंदी भाषा, जसं की मी आता तुम्हाला ह्या एक टॉपिक शिकवत आहो NCF 2005. NCF 2005 मी तुम्हाला कशाच्या माध्यमातून शिकवत आहो, भाषेच्या माध्यमातून, मराठी भाषेचा यूज करत आहोत. त्याच प्रकारे जो आपला कंटेंट आहे हा इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे, ते या भाषेचं इंटिग्रेट करून मी तुम्हाला हा टॉपिक शिकवत आहे. तर असे एक विषयाला इंटिग्रेट करून हा गणित विषय शिकवला पाहिजे, असे NCF 2005 सांगतो. त्यानंतर काय बघा 24, गणित विषय पढ़ाते समय अमूर्त से मूर्त का शिक्षण सूत्र का उपयोग करना चाहिए. गणित विषय शिकवताना, कुठलाही विषय शिकवताना NCF 2005 काय म्हणतो, शिक्षण सूत्राचा वापर करा. शिक्षण सूत्रामध्ये ज्ञान ते अज्ञान, अमूर्त ते मूर्त, जटिल ते सरळ, कॉग्निटिव्ह ते ॲब्स्ट्रॅक्ट. तर याच्यामध्ये सांगितलं आहे अमूर्त ते मूर्त. अमूर्त म्हणजे काय, अमूर्त म्हणजे अशी गोष्ट ज्या गोष्टीला तुम्ही बघू शकत नाही, ज्या गोष्टीला तुम्ही हात लावू शकत नाही किंवा पकडू शकत नाही, अशी गोष्ट त्याला म्हणायचं अमूर्त. आणि मूर्त अशी गोष्ट ज्या गोष्टीला तुम्ही डोळ्यानं बघू शकता आणि ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श करू शकता, त्याला म्हणायचं मूर्त गोष्ट. तर अमूर्त से मूळ. ठीक आहे, जसं की उदाहरणार्थ इथे दिलं आहे x + y = 10. तर एकची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. एकची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे काय, काय आहे तुम्हाला माहिती नाही, तर ती व्हॅल्यू फाइंड करायची. अमूर्त ते मूर्त अशी या सूत्राचा वापर करायला पाहिजे गणितामध्ये. ठीक आहे, असे कोण सांगते, NCF 2005. त्यानंतरचा पॉईंट बघा, त्यानंतरचा पॉईंट काय दिलेला, पॉईंट नंबर 25, छात्रों में सामाजिक और आर्थिक कठिनाई का सामना करने की समझ विकसित करना. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि आर्थिक जर संकट आलं तर त्याचा सामना करायचा त्याच्यामध्ये ताकद किंवा त्यांच्यामध्ये त्यांचा विकास झाला पाहिजे, असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा 26, प्राकृतिक व सामाजिक वातावरण विकसित करणं. जे नॅचरल आणि सोशल इन्व्हायरमेंटल वातावरण निर्माण करण्याचं सुद्धा NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा 27, NCF 2005 कहता है कि विज्ञान विषय को समझने के लिए प्रायोगिक और गतिविधि आधारित शिक्षा देनी चाहिए. विज्ञानाबद्दल NCF 2005 काय म्हणतो, विज्ञान हा विषय शिकवताना प्रॅक्टिकलच्या माध्यमातून शिकवा, जेणेकरून विद्यार्थ्याला तो चांगल्या प्रकारे समजेल आणि जे अजून जे गतिविधी असतील त्याच्याबद्दल शिकवा. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने शिकवा, वेगवेगळ्या शैक्षणिक सूत्राचा वापर करा, असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, त्यानंतरचा पॉइंट काय, पूर्व ज्ञान के आधार पर विज्ञान विषय पढ़ाना चाहिए ताकि विज्ञान विषय को समझने में उसका लाभ हो. पूर्व ज्ञानावर आधारित विज्ञान विषय शिकवायला पाहिजे. जसे की पूर्व ज्ञान आहे, तुम्हाला तुमचा विषय किंवा तुम्ही जर पाठ्य पुस्तके जरी बघितली असतील तर पहिले तुम्हाला जी पाठ दिला असते त्याच्या आधारावर पुढचे पुस्तक तयार केलेलं असते किंवा पाठ्यक्रम तयार केला असतो. तशा प्रकारे पूर्व ज्ञानाच्या आधारावर जर तुम्ही नवीन टॉपिक जर शिकवला तर तो विद्यार्थ्याला समजायला सोपा जातो. ठीक आहे, जसं की तुम्ही साऊंडबद्दल शिकवत आहे किंवा आवाजाबद्दल शिकवत आहे, तर तुम्ही पक्ष्याचे आवाज, प्राण्याचे आवाज याच्याबद्दल पूर्व माहिती विद्यार्थ्यांना देणे, त्याच्यानंतर आवाज काय असते हे शिकवणे. तर पूर्व ज्ञानाचा वापर तुम्ही एखादा टॉपिक शिकवताना केला तर तो विद्यार्थ्यांना समजण्यास सोपा जातो. त्याच्यामुळं पूर्व ज्ञानाच्या आधारावर विज्ञान हा विषय शिकवायला पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे होणार, असे NCF 2005 म्हणतो. त्यानंतरचा पॉईंट बघा 29, NCF 2005 कहता है की अधिगम में तकनीक का उपयोग करना चाहिए. टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा व्हायला पाहिजे. कशामध्ये, शिकण्यामध्ये. टेक्नॉलॉजी, आता हे टेक्नॉलॉजीचं जग आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. याच्यामध्ये जर आपण टेक्नॉलॉजीचा यूज करून, जसं की ChatGPT आलेला आहे मोठ्या प्रमाणात, त्याचा वापर करून वेगवेगळे व्हिडिओ तयार करणे, वेगवेगळ्या प्रकारे शिकवणे, जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करायला NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 30, गणित का नॅरो एम संस्था में संबंधित कौशल्य विकास करता है. गणिताचा नॅरो एम असायला पाहिजे, असे सुद्धा NCF 2005 सांगतो. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा काय दिलेला आहे, पॉईंट नंबर नेक्स्ट 31,
पॉईंट नंबर 31 काय म्हणतो बघा, हा पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. पॉईंट नंबर 31 काय म्हणतो, NCF 2005 ने मोठी मोठी पाठ्यपुस्तक को असफलता का प्रतीक माना है. NCF 2005 ने जी मोठी मोठी पुस्तके असतात त्याला असफलता म्हणजे सफलता नसणे, न येणे, असफलताचं प्रतीक मानलेलं आहे. ठीक आहे, NCF 2005 ने. NCF 2005 का प्रमुख सूत्र, NCF 2005चं एक सूत्र आहे, प्रमुख सूत्र कुठलं आहे, लर्निंग विदाउट बर्डन. हे लक्षात ठेवा, हे NCF 2005चं सूत्र आहे, लर्निंग विदाउट बर्डन. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, बच्चों को पर्यावरण और पर्यावरण संरक्षण के प्रति संवेदनशील बनाना पाठ्यचर्या का कर्तव्य है. पाठ्यचर्याचं काय कर्तव्य आहे NCF 2005 म्हणतो, पर्यावरण रक्षण करणे ही काळाची आज गरज झालेली आहे. पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांना संवेदनशील बनवण्याचं काम या पाठ्यक्रमाच्या आधारे व्हायला पाहिजे, अशी NCF 2005 सांगतो. ठीक आहे, जसं की पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम होती, झाडे लावा झाडे जगवा, अशा प्रकारचे जे स्लोगन होते हे पर्यावरण रक्षणाला हेल्प करतात. अशाच प्रकारचे पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये त्यांची मानसिकता, त्यांची संवेदनशीलता डेव्हलप व्हायला पाहिजे, असे NCF 2005 सांगतो. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, त्यानंतरचा पॉईंट दिलेला आहे 34, पर्यावरण का पोषण और संरक्षण किया जाएगा. हे पर्यावरणाचं संरक्षण आणि पोषण करायला पाहिजे असे NCF 2005 ने सुचवलेले आहे. त्यानंतर काय म्हणतो 35, शिक्षा व्यवस्था समाज की सांस्कृतिक विविधता के अनुसार हो. शिक्षा व्यवस्था जे एज्युकेशन सिस्टम आहे ते म्हणते कल्चरल डायव्हर्सिटीच्या अनुसरून असायला पाहिजे. ही गोष्ट बरोबर आहे, कल्चरल डायव्हर्सिटीच्या अनुसरून असायला पाहिजे, कारण की आपली जी भारतीय संस्कृती आहे विविध कल्चरनं बनलेली आहे, तर याचा समावेश शिक्षण सिस्टीममध्ये व्हायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होणार, सर्व गोष्टीचं ज्ञान येणार. ठीक आहे, शिक्षा व्यवस्था समाज और सांस्कृतिक विविधता के अनुसार होनी चाहिए, ये बात सही है. त्यानंतर बघा 36, युवा पिढी को सक्षम बनाने वाली पाठ्यचर्या. जी युवा पिढी आहे तिला सक्षम बनवणारी पाठ्यचर्या असायला पाहिजे, अभ्यासक्रम असायला पाहिजे. अभ्यासक्रम कशाला असतो, मुलांचा विकास करण्यासाठी. जर तो अभ्यासक्रम मुलांच्या विकासामध्ये जर पाठबळ लावत नसेल किंवा त्यांना सक्षम बनवत नसेल तर त्या अभ्यासक्रमाला कुठल्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे NCF 2005 असे म्हणतो की जो पाठ्यक्रम असतो किंवा जो अभ्यासक्रम असतो हा युवा पिढीला मार्गदर्शन करणारा, सक्षम बनवणारा आणि विकास करणारा असायला हवा, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या देशाच्या विकासामध्ये सुद्धा होणार, असे NCF 2005 ने सुचवलेले आहे. त्यानंतर बघा पॉईंट नंबर 37, पॉईंट नंबर 37 काय दिले आहे, NCF 2005 ने सांस्कृतिक विविधता को महत्त्वपूर्ण माना है. हे पॉईंट सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. NCF 2005 ने कशाला महत्त्व दिलेले आहे, तर सांस्कृतिक विविधता, ज्याला काय म्हणतो आपण कल्चरल डायव्हर्सिटी. हे इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, कल्चरल डायव्हर्सिटीला महत्त्व कोणी दिलेले आहे, NCF 2005 ने. त्यानंतरचा पॉईंट बघा 38 पॉईंट नंबर काय म्हणतो, सामान्य गुणवत्ता और परिणाम को भारतीय शिक्षा का त्रिकोण माना. ठीक आहे, इक्विटी, क्वालिटी अँड आउटकम या 3 गोष्टीला भारतीय शिक्षाचा त्रिकोण मानलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 39, शिक्षा का उद्देश्य कारण और समझ पर आधारित मूल्य के प्रति प्रतिबद्धता का निर्माण करना होना चाहिए. ठीक आहे, हे बरोबर आहे, जे शिक्षाचा उद्देश आहे ते समजवर आधारित आणि कारण आधारित मूल्य के प्रति प्रतिबद्धता का निर्माण करना होना चाहिए, ही गोष्ट बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पॉईंट नंबर 40, काय म्हणतो, ज्ञान और दुनिया की समझ के साथ दूसरों की भावना का आदर करना. NCF 2005 काय म्हणतो, दुसऱ्याच्या भावनेचा आदर करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ठीक आहे, हे पाठ्यपुस्तकातून पाठ्यक्रमातून दिसायला पाहिजे किंवा शिकायला पाहिजे विद्यार्थ्यांना, असे NCF 2005 ने सुचवलेले आहे. पाठ्यक्रम और पाठ्यपुस्तक में परिवर्तन लाने की सिफारिश की. जे पाठ्यपुस्तक आहे ना, जे अभ्यासक्रम आहे ना, जे तुमचे पाठ्यपुस्तक आहे याच्यामध्ये परिवर्तन असायला पाहिजे, लचीलापण असायला पाहिजे, सांस्कृतिक डायव्हर्सिटी त्याच्यात असायला पाहिजे, जेणेकरून तो विद्यार्थ्यांना समजेल. एकच एक पाठ्यक्रम किंवा एकच पुस्तक असायला नाही पाहिजे, ते काळानुसार बदलायला हवे, ते काळानुसार त्याच्यामध्ये काही कंटेंट ॲड व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर जे पाठ्यपुस्तकाने पाठ्यक्रम परिवर्तन लाने की शिफारिश की, त्याच्यामध्ये परिवर्तन आणा अशी कोणी सांगितली, NCF 2005 ने सांगितले. ठीक आहे, त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 42, आत्मसन्मान नैतिकता का विकास और बच्चों में रचनात्मकता के पोषण की
आवश्यकता का प्राथमिकता मिळनी चाहिए. ठीक आहे. विद्यार्थ्याचे जे आत्मसन्मान आहे त्याला प्राथमिकता दिली पाहिजे पाठ्यक्रमामध्ये. रचनात्मकता, त्याने जे त्याची नैतिकता आहे याला सुद्धा महत्त्व दिले पाहिजे असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉइंट नंबर 43, बच्चों की जन्मजात बुद्धि और कल्पना का आदर करना चाहिए असे NCF 2005 सांगतो. NCF 2005 काय म्हणतो, जी विद्यार्थ्याची जन्मजात बुद्धी आहे किंवा जे त्याच्याकडे ज्ञान आहे त्याचा सन्मान व्हायला पाहिजे. त्याच्या जे कल्पना आहे, तो जे विचार प्रकट करतो त्याचा सुद्धा मानसन्मान व्हायला पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बर्डन नसायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा दबाव नसायला पाहिजे, त्याने व्यक्त व्हायला पाहिजे. त्याची जी बुद्धी आहे, प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं ज्ञान जे आहे हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ज्ञानाचा, प्रत्येकाच्या बुद्धीचा आदर व्हायला पाहिजे, सन्मान व्हायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. त्यानंतर बघा, समाज में हर एक नई पीढ़ी को विरासत में संस्कृति एवं ज्ञान का एक भंडार मिला है, जिसे वह अपनी गतिविधि तथा समझने से समाहित करने हुए नया ज्ञान रचने की सामर्थ्यता महसूस करते. हे गोष्ट खरी आहे. जे प्रत्येक पिढी आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ज्ञान मिळत असते. त्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. ठीक आहे, असे सुद्धा NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 45, बच्चे अपने आसपास की दुनिया से बहुत ही सक्रिय रूप से जुड़े रहते हैं. वो खोजबीन करते हैं, प्रतिक्रिया करते हैं, चीज़ों के साथ कार्य करते हैं, चीज़ें बनाते हैं और अर्थ करते हैं. हे जी मुलं जे आहे हे आपल्या आसपासच्या सहवासात किंवा परिसरातून शिकत असतात. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी शिकत असतात, ते समजून घेत असतात, काही चुका करत असतात, असे सुद्धा NCF 2005 म्हणतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, बच्चों को मौकों का मिलना बहुत ज़रूरी है. ठीक है, जिससे विद्यार्थी नई चीज़ों को आजमाए, जोड़ तोड़ करे, गलतियां करे और अपनी गलतियों को खुद सुधारे. हे बघा, NCF 2005 काय म्हणतो, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मौके द्यायला पाहिजे. मौके म्हणजे काय, त्याला अवसर प्रदान करायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी शिकतील. आणि जे गलत्या करतात, जे मिस्टेक करतात, त्याला NCF 2005 ने खराब नाही मानलेलं आहे. विद्यार्थ्याने मिस्टेक करायला पाहिजे, याला त्यांनी चांगलं मानलेलं आहे. मिस्टेक म्हणून स्वतः शिकायला पाहिजे असे NCF 5 सुचवतो. ठीक आहे. त्यानंतर NCF 2005 काय म्हणतो, त्यांना मौके द्यायला पाहिजे. तर लर्नर किंवा चिल्ड्रन आहेत त्यांना मौके देण्याचं सुद्धा कोण सांगतो, NCF 2005. त्यानंतरचा पॉईंट बघा, 47 म्हणजे 47 नंबरचा पॉईंट काय म्हणतो, NCF 2005 ने बाल केंद्रीय शिक्षा का पुरस्कार किया. NCF 2005 जे आहे हे शिक्षण केंद्रीय किंवा पाठ्यपुस्तक केंद्रीय या गोष्टीचा पुरस्कार केलेला नाही. त्यांनी कशाचा पुरस्कार केलेला आहे की जी शिक्षा आहे, जे पाठ्यपुस्तक आहे किंवा जी शिक्षा आहे ती बालकेंद्रीय असायला पाहिजे, म्हणजे चाइल्ड सेंट्रेड गोष्टीचा पुरस्कार कोणी केला आहे, NCF 2005 ने. बालकेंद्रीय, मुलाला प्रथम मानायला पाहिजे, मुले ॲक्टिव्ह असायला पाहिजे, ह्या गोष्टी सर्व NCF 2005 सांगतो. त्यानंतर बघा 48, बाल केंद्रीय शिक्षा शास्त्र का अर्थ है बच्चों को अनुभव, उनके शोर और उनकी सक्रिय सहभागिता को प्राथमिकता देना. ठीक आहे. त्या बालकेंद्रीय शिक्षा म्हणजे काय, ते मुले ॲक्टिव्ह असायला पाहिजे, त्यांच्या गोष्टीला प्राथमिकता द्यायला पाहिजे, त्यांच्या अनुरूप पाठ्यक्रम असायला पाहिजे, त्यांच्या वय आणि त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार अभ्यासक्रम असायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी विद्यार्थ्याला केंद्रबिंदू समजून किंवा केंद्रीय ठेवून तुम्ही करायला पाहिजे. जे टीचिंगसुद्धा आहे, एखादा शिक्षक खूप हुशार आहे, त्याला स्वतःला खूप नॉलेज आहे, परंतु ते नॉलेज जर विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नसेल किंवा विद्यार्थ्याला जर समजत नसेल तर त्या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. कारण की शिक्षकाचं कर्तव्य काय आहे, विद्यार्थ्याला हुशार करणे, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे. तर बालकेंद्रीय शिक्षण प्रणाली असायला पाहिजे असे NCF 2005 ने सुचवलेले आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर 49, पाठ्यचर्या बच्चों को इतना सक्षम बनाए कि वे अपनी आवाज़ ढूंढ सके, अपनी उत्सुकता का पोषण कर सके, स्वयं करे, सवाल पूछे, जांचे परखे और अपने अनुभवों को स्कूली जीवन के साथ जोड़ सके. पाठ्यचर्या कशी असायला पाहिजे याच्याबद्दल NCF 2005 काय म्हणतो, पाठ्यचर्या अशी असायला पाहिजे की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे, मुलांचा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि त्यांनी जे शिकलेलं आहे शाळेमध्ये ते सामाजिक जीवनात ते वावरताना त्यांचा उपयोग त्यांना करता आला पाहिजे. अशा प्रकारची पाठ्यचर्या असायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं, एखादं गणित
किंवा तुमचं ए आहे प्रॉफिट आणि लॉस, ज्याला काय म्हणतात नफा आणि तोटा, हे टॉपिक तुम्ही क्लासमध्ये शिकला. याचा उपयोग जर विद्यार्थ्याला एखाद्या किराणा दुकानावर गेल्याच्या नंतर जर करता आला नाही, तर त्या ज्ञानाचा त्याला कुठल्याही प्रकारे उपयोग होणार नाही. ठीक आहे. तर ते ज्ञान त्याला चांगल्या प्रकारे समजायला हवे, जेणेकरून ते सामाजिक जीवनामध्ये त्याला उपयोगी पडले पाहिजे. अशा प्रकारचं नॉलेज पाठ्यक्रमात किंवा पाठ्यपुस्तकात असायला पाहिजे, असे NCF 2005 सुचवतो. त्यानंतर काय सुचवतो बघा, यह माना जाए की सभी बच्चों में सीखने की क्षमता और सभी की ज्ञान एवं कौशल्य तक पहुँचे और वयस्क समाज उन्हें सबसे अच्छे करने में योग्य माने. जे त्यांचं जे विद्यार्थ्यांमध्ये जे आहे जी शिकण्याची क्षमता असते हे असे मानायला पाहिजे, असे NCF 2005 सांगतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शिकण्याची क्षमता असते, प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असते. सर्वच विद्यार्थी एकाच कौशल्यामध्ये निपुण नसू शकतात. ठीक आहे. कारण कोणाला खेळायचं कौशल्य असते, कोणाला भाषणाचं कौशल्य असते, कोणाकडे लिखाण कौशल्य असते. ठीक आहे. तर प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य असतात. तर प्रत्येकाच्या कौशल्याचा मान-सन्मान करायला पाहिजे, असे NCF 2005 सांगतो. त्यानंतर बघा पॉइंट नंबर 51. पॉइंट नंबर 51 काय म्हणतो बघा, सभी विद्यार्थी स्वास्थ्य और शारीरिक शिक्षा की गतिविधियों में शामिल होने चाहिए तथा वो विद्यार्थी जो खेल कूद में आगे बढ़ना चाहते उन्हें पर्याप्त सुविधा उपलब्ध होनी चाहिए. जे विद्यार्थी आहे शारीरिक शिक्षा, जे शारीरिक आणि स्वास्थ्य ही जे गतिविधी होतात, जे ॲक्टिव्हिटी होतात त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यायला पाहिजे. आणि जे विद्यार्थी शारीरिक म्हणजे जे खेळण्यामध्ये निपुण आहेत किंवा चांगल्या प्रकारे आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे सुविधा तुम्ही द्यायला पाहिजे. चांगल्या प्रकारे त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. एखादा विद्यार्थी जर चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत असेल, तर शाळेचं काम काय, त्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करणे, त्याला सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून तो त्याची जी स्किल आहे ती डेव्हलप करेल. ठीक आहे. तर हे असे सुचवतो NCF 2005. त्यानंतर काय म्हणतो NCF 2005, अर्थ निकालना, अमूर्त सोच की क्षमता विकसित करना, विवेचना व कार्य अधिगम की प्रक्रिया में सर्वाधिक महत्वपूर्ण पहलू है. जे अमूर्त सोच आहे, विवेचन आहे, कार्य आहे, अधिगम प्रक्रिया सर्वाधिक महत्त्वपूर्ण पैलू आहे असे सांगितले आहे. अमूर्त सोचला महत्त्वपूर्ण पैलू म्हणले आहे. अमूर्त सोच मी तुम्हाला सांगितलं, अशी गोष्ट जी की तुम्ही पाहू शकत नाही, जी की तुम्ही पकडू शकत नाही, जिला तुम्ही धरू शकत नाही, अशा गोष्टीला महत्त्व दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 53 नंबरचा पॉइंट काय म्हणतो बघा, NCF 2005 क्या मतलब बच्चे व्यक्तिगत स्तर पर एवं दूसरे से भी भिन्न तरीके से सीखते हैं अनुभव के माध्यम से. चिल्ड्रन जे आहे ते अनुभवाच्या माध्यमातून शिकू शकतात. बच्चे व्यक्तिगत स्तर पर एवं दूसरों से भी विभिन्न तरीके से सीखते हैं. ठीक आहे. अनुभवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे मुलं शिकतात. त्यानंतरचा पॉइंट बघा काय दिलेला आहे, स्कूलों के भीतर व बाहर दोनों जगह पर सीखने की प्रक्रिया चलती है. NCF 2005चं काय म्हणणं आहे, जी शिकण्याची प्रक्रिया आहे, जी अधिगम आहे किंवा अधिगम व अध्यापन प्रक्रिया आहे, ही फक्त शाळापुरती मर्यादित नसून ती शाळेच्या बाहेर सुद्धा होते. मुलं फक्त शाळेमध्ये शिकतात का नाही, शाळेच्या बाहेर सुद्धा मुले मोठ्या प्रमाणात शिकतात. आपल्या आईवडिलांकडून शिकतात, आपल्या मित्रमैत्रिणींकडून शिकतात, ते स्वतः अनुभव घेऊन सुद्धा शिकतात. ठीक आहे. तर ही जी प्रक्रिया आहे ही शाळेपुरती नसून शाळेच्या बाहेर सुद्धा असते, अशी NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉइंट बघा, पॉइंट नंबर 55 का मतलब सीखने में विविधता व चुनौतियाँ होनी चाहिए ताकि वह बच्चों को रोचक लगे और उन्हें व्यस्त रख सके. ठीक आहे. जी शिकण्यामध्ये विविधता असायला पाहिजे. शिकणं जर रटाळ असेल, एकच प्रकारे असेल तर ते रटाळवाणा होते. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विविधता असायला पाहिजे. जसं की आपल्या शाळेमध्ये एकाच प्रकारचे पिरियड किंवा एकाच प्रकारचे लेक्चर होतात का, जसं की गणिताचे एक दिवस गणिताचे नाही, वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर होतात. त्याच्यामुळे शिकण्यामध्ये विविधता असेल तर विद्यार्थ्याचं मन लागते. आणि चुनौती असायला पाहिजे, म्हणजे काय, त्याच्यामध्ये टास्क असायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी त्याच्यामध्ये व्यस्त राहतील. त्याच्यामध्ये जर त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला तर ते त्याच्यामध्ये व्यस्त राहतील आणि चांगल्या प्रकारे अध्ययन करतील. तर त्याच्यामध्ये एक तर विविधता असायला पाहिजे आणि चुनौती असायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा 56, सीखना किसी भी माध्यमस्था का उसके बिना भी हो सकता है. शिकणं किसी भी मध्यस्था या उसके बिना भी हो सकता है. शिकण्याची ही प्रक्रिया आहे जी त्याच्यासाठी माध्यमच असायला पाहिजे असे जरुरी नाही. जसं की आता तुम्ही हे शिकत आहे तर कशाच्या माध्यमातून शिकत आहे, माझ्या माध्यमातून शिकत आहे. परंतु
शिकण्यासाठी कुठलंही माध्यमच असायला पाहिजे असं जरुरी नाही. तुम्ही स्वतःहून सेल्फ लर्निंग सुद्धा करू शकता, असे NCF 2005 सांगतो. तर शिकण्यामध्ये माध्यमच असायला पाहिजे, माध्यमाला महत्त्व दिलेलं नाही. स्वतः सुद्धा तुम्ही शिकू शकता असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉईंट नंबर आहे 57, विद्यार्थी के लिए सुलभ पाठ्यचर्या हो. जे पाठ्यक्रम आहे तो विद्यार्थ्याच्या अनुसरून असायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. त्यानंतर बघा 58, विभिन्न विषयों के माध्यम से दुनिया को समझने का मौका दे. वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून जे दुनिया आहे म्हणजे जग आहे त्याला समजण्याचा मौका द्यायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा 59, NCF 2005 कहता है की विवेक की क्षमता बढ़ाने वाली पाठ्यचर्या हो. जी पाठ्यचर्या आहे, जो अभ्यासक्रम आहे किंवा जो तुमचा जो पाठ्यक्रम आहे तो विवेक क्षमता को बढ़ाना, विवेक म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट तुमचं झालं पाहिजे असं पाठ्यक्रम असायला पाहिजे. तुमचा जर विवेक क्षमता जर वाढत नसेल तर त्या पाठ्यक्रमाचा कुठल्याही प्रकारे प्रभाव पडणार नाही. ठीक आहे. तर पाठ्यक्रम कसायला असायला पाहिजे, विवेक की क्षमता बढ़ाने वाला पाठ्यचर्या हो. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, त्यानंतरचा पॉईंट नंबर 60 काय म्हणतो, सामाजिक सांस्कृतिक संसार के अनुभव को भी पाठ्यक्रम का हिस्सा होना चाहिए. खूप महत्त्वाची गोष्ट इथं सांगितली, सोशल कल्चरल एक्सपिरियन्स, जे सामाजिक आणि सांस्कृतिक जे आपली कल्चर आहे याचा पाठ्यक्रमामध्ये सहभाग असायला पाहिजे. पाठ्यक्रमामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कल्चरचं, प्रत्येक सोसायटीचं किंवा प्रत्येक संस्कृतीचं महत्त्व, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक पंथाच्या किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला ती गोष्ट समजेल, त्याच्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. त्यामुळं सामाजिक सांस्कृतिक जे कल्चर आहे याचं इन्व्हॉल्वमेंट पाठ्यक्रमामध्ये असायला पाहिजे असे NCF 2005 सुचवतो. त्यानंतर बघा 61, अनुशासन शिक्षण एवं बच्चों दोनों के लिए आज़ादी विकल्प एवं स्वायत्तता बढ़ाने वाला होना चाहिए. अनुशासन शिक्षक व बच्चों दोनों के लिए आज़ादी विकल्प एवं स्वायत्तता बढ़ाने वाला होना चाहिए. अनुशासन जे डिसिप्लिन आहे ते म्हणते विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी आझादी, डिसिप्लिनमध्ये मुलाला न ठेवायचे NCF 2005 सांगितलं आहे. पण डिसिप्लिनमध्ये एकदम रिजिड डिसिप्लिन असायला नाही पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, 62, भविष्य में योजनाएं बनाते समय पुस्तकालय को स्कूल के हर स्तर के लिए एक आवश्यक घटक के रूप में देखा जाए. पुस्तकालय जे तुमची जी लायब्ररी आहे त्याला महत्त्व द्यायचं सांगितलेलं आहे NCF 2005नं. ठीक आहे. पुस्तकालय प्रत्येक शाळेमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी जे रिकामा वेळ आहे त्याच्यामध्ये त्या पुस्तकालयामध्ये जातील, वाचन करतील, ज्ञान मिळवतील. तर पुस्तकालयाला महत्त्व दिलेलं आहे NCF 2005ने. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा 63, संशोधनों वाली प्रयोगशालाएं स्कूलों में उपलब्ध हो और स्कूलों में पर्याप्त सुविधा हो. संशोधन वाली प्रयोगशाळा सुद्धा शाळेमध्ये असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे जे हे आहे तुमचे साधन आहे ते असायला पाहिजे असे सुद्धा NCF 2005 सांगतो. एक तर सांगतो की पुस्तकालय म्हणजे लायब्ररी असायला पाहिजे, प्रयोगशाळा असायला पाहिजे, हे सुद्धा NCF 2005ने सुचवलेलं आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा, त्यानंतरचा पॉईंट काय 64, बच्चों को उपदेश न देकर अच्छा वातावरण स्थापित किया जाए. मुलाला कुठल्याही प्रकारचे उपदेश नाही द्यायचे. उपदेश द्यायला सांगितलेला आहे NCFने, वातावरण निर्माण करायला सांगितलं आहे. डिसिप्लिन द्यायला सांगितलं नाही, उपदेश द्यायला सांगितले नाही. तुम्ही तिथे चांगल्या प्रकारचे इन्क्लुझिव्ह वातावरण, सर्वसमावेशक वातावरण निर्माण करा असे NCF 2005नं सांगितले. त्यानंतरचा पॉईंट बघा, कागज कलम से ली गई परीक्षा के अलावा मूल्यांकन के बहुविधि रूप होने चाहिए, जैसे कि मौखिक परीक्षा, समूह कार्य मूल्यांकन को बढ़ावा देना चाहिए. ठीक आहे. कागज कलम, आपली जी परीक्षा प्रणाली आहे ती आपण पेन आणि पेपरवर आधारित आहे, ती न राहता वेगवेगळ्या प्रकारे मूल्यमापन व्हायला पाहिजे असे NCF 2005 सुचवले. जसं की याच्यामध्ये दिले मौखिक परीक्षा, जी की तोंडी परीक्षा आहे, वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन करायला विद्यार्थ्याचे करायला पाहिजे असे NCF 2005 सुचवतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, भारतीय समाज के बहुभाषात्मक प्रकृति को स्कूली जीवन की समृद्धि के लिए संसाधन के रूप में देखा जाना चाहिए. बहुभाषा, जी वेगवेगळी भाषा आहे हिला अडथळा न समजता अध्यापन प्रक्रियेमध्ये याला एक चांगल्या प्रकारचे संसाधन समजायला पाहिजे, चांगली गोष्ट समजायला पाहिजे. ठीक आहे. कारण की आपला देश हे बहुभाषिक देश आहे
तर ह्या गोष्टीला अडथळा न समजता चांगली गोष्ट समजून या सर्व गोष्टी शिकायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, 67 गणित शिक्षा पुरस्कार व सहयोग जो होनी चाहिए जो उसे केवल उच्च माध्यमिक शिक्षा के लिए ही तैयार न करे बल्कि जीवनभर उसके काम आहे. गणित शिक्षाबद्दल काय पॉईंट सांगितले, अशी शिक्षा गणिताची असायला पाहिजे की ती फक्त त्याची परीक्षापुरती मर्यादित नसून त्याला जीवनामध्ये सुद्धा ती कामाला यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट बघा 68 बच्चे गणित से भयभीत होने की बजाय उसे आनंद उठाए. गणित हा विषय असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं भीती वाटते किंवा भीती वाटते. ठीक आहे. भीती वाटायला नाही पाहिजे त्यांनी त्याच्यातून आनंद घ्यायला पाहिजे, आनंद डेव्हलप झाला पाहिजे, अशा प्रकारे गणित शिकवायला पाहिजे. ठीक आहे. असे कोण सांगतो, NCF 2005. भयभीत नाही असली पाहिजे मुलं, त्याची भीती मुलांना नाही वाटली पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट बघा, NCF 2005 काय सांगतो, ऐसी फिल्मों की सूची तैयार की जाए जो न्याय और शांति के मूल्य को बढ़ावा देती हो, उन्हें समय समय पर स्कूलों में दिखाना चाहिए. पिक्चर सुद्धा जी मूवी आहे हे दाखवण्याचं सुद्धा NCF 2005 सांगतो. कशा प्रकारचे पिक्चर असायला पाहिजे, जे न्याय और शांती के मूल्य, न्याय आणि शांतीचे जे मूल्य आहे हे डेव्हलप झाले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. अशा प्रकारचे चित्र हे तुम्ही किंवा पिक्चर हे तुम्ही विद्यार्थ्याला शाळेमध्ये दाखवायला पाहिजे, ज्याने शांती आणि जे न्याय आहे याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप झाले पाहिजे किंवा विकसित झाले पाहिजे. अशा प्रकारचे पिक्चर विद्यार्थ्यांना दाखवायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पॉइंट नंबर 70 ज्ञान के सृजन और सूचनों की खोज और अन्य खोजबीन में विद्यार्थी की मदत करे. विद्यार्थ्यांना मदत करायला पाहिजे, विद्यार्थ्यांना हेल्प करायला पाहिजे शिक्षकाने किंवा समाजाने सुद्धा. त्यांचे प्रोजेक्ट करत आहे किंवा एखादी गोष्ट शिकत आहे तर त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करण्याचं सुद्धा NCF 2005 सांगतो. त्यानंतरचा पॉईंट बघा, पुस्तकालय के बच्चों को पुस्तकीय चुनाव का अवसर प्रदान करे, छुट्टी के दिन पुस्तकालय खुली रखे. पुस्तकालय जसे की लायब्ररीचं मी तुम्हाला सांगितलं आहे, लायब्ररीमध्ये पुस्तकं जे आहे ते विद्यार्थ्यांना स्वखुशीने घेता आली पाहिजे किंवा निवडता आली पाहिजे असे NCF 2005 सांगतो. आणि सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी सुद्धा शाळेतील पुस्तकालय उघडी असायला पाहिजे किंवा खुली असायला पाहिजे किंवा ओपन असायला पाहिजे असे NCF 2005 सांगतो. विद्यार्थी त्यांच्या मनानुसार त्यांनी पुस्तके निवडायला पाहिजे असे कोणी सुचवलेले आहे, NCF 2005 ने. त्यानंतरचा पॉईंट बघा, असे एकूण आपण 71 पॉईंट बघितलेले आहे जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्या बाहेर तुम्हाला काही येणार नाही. एवढे पॉईंट जरी तुम्ही चांगल्या प्रकारे केले तरी तुम्हाला पॅडालॉजी सॉल्व करताना खूप मदत होईल. ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही सुझाव असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर NSK लर्नर या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील. आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनासुद्धा फायदा होणार. ठीक आहे. आपण आज NCF 2005 हे डॉक्युमेंट लर्न केलेलं आहे किंवा शिकलेलं आहे. याच्यानंतर आपण NEP 2020 हे डॉक्युमेंट शिकणार आहोत. आणि एक तिसरं डॉक्युमेंट आहे RTI राईट टू एज्युकेशन 2009. हे 3 डॉक्युमेंट जर तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न केले तर तुम्हाला पॅडालॉजी जी एक्झाममध्ये येते ती सॉल्व करताना कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही. तर आज आपण NCF 2005 बघितलेलं आहे. याच्यामध्ये जेवढे जे महत्त्वाचे पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी ते सर्व टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी NCF 2005 चांगल्या प्रकारे अभ्यास करून आणि एक्झामचे क्वेश्चन बघून हे पॉईंट तयार केलेले आहे. ठीक आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. तर तुम्ही चॅनलला मोठ्या प्रमाणात शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. ठीक आहे. थँक्यू.